चला फलंदाज लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये कपिल आणि जैतू ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. भडबळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. खऱ्या अर्थाने पहा 30 धाबा बनवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थाने पॉवर प्लेच्या षटकामधील 2 चेंडूची कमतरता म्हणजे कुठेतरी पॅनलचे 2 चेंडू तुमचे कपात होतील म्हणजे तो षटक तुम्हाला 4च चेंडूचा खेळावा लागणार आहे. आता 30 धाबा ज्या बनवायच्या आहेत आणि निश्चित या 30 धाबा 22 चेंडूमध्ये आपल्याला बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आलेला आहे. बाळू आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. बाळू खऱ्या अर्थाने संघातील महत्वाचा फलंदाज म्हणून त्याची भूमिका जी आपण पाहिलेली आहे. आता यावेळेस खऱ्या अर्थाने गोलंदाजीची भूमिका परंतु कपिल आणि जैतू खऱ्या अर्थाने हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आता ते कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कामगिरी करतील या मॅच मध्ये तेही पाहायला मिळणार आहे. बाळू तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंड वरती कपिल. पहिलाच बॉल लाईन खराब आहे. लाईन डाबेष्टी सोडून जात असताना पाहायला मिळालेला आहे. आलेला आहे वाईट बॉल. खराब चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला बाळूच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हो फटका तिथे जबरदस्त आहे. उंच 6 धाब्यांसाठी आलेला आहे हा षटकार. Hello everyone. Click on the bell icon to get regular आपल्याला पाहायला मिळालेले आहेत 7 धावा. या धावफलकावरती पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस किलो हो पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू सॉरी टॉस चेंडू आला त्याचा पुन्हा एकदा भरपूर फायदा. एक टप्पा की 4. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 11 धावा तर आहेत धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाळू समोरच्या दिशेला ठेवला होता. अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस डॉट चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कपिलला चेंडू समजलेला नाहीये. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना पाहायला मिळालेली आहे. 11 धावा 30 धावांचा पाठलाग सुरू आहे. यावेळेस देखील उडवलेला आहे. स्कोर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल. एक सिंगल तर कपिलने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा तर बनलेले आहेत. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. 13 धावा आणि ते षटक संपलेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13. कपिल वैयक्तिक 12 आपल्याला बॅटिंग करत असताना मैदानात पाहायला मिळतोय. अजून 23 धावांची गरज आहे विजयासाठी. सॉरी 17 धावांची गरज आहे. जैतू यावेळेस स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळणार आहे. चला खऱ्या अर्थाने पहा या मॅच मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात भडबळ या टीमचा कुठेतरी सध्या दबदबा या मॅच मध्ये. यावेळेस एक शॉर्ट पिच चेंडू होता. त्याला उंच स्कोर क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्रक्षकाला तिथपर्यंत एक सिंगल वेगाने बनलेली आहे. धावाची संधी असेल. 2 धावा. शबाज शबाज. चढवा हरभऱ्या झाडावर चढवा. काय सांगायचं आहे. आता मात्र धावसंख्या या 2च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा ज्या धावफलकावरती आहेत.
आणि यावेळेस हो पंचांचे बोट आकाशात, इथे मात्र जरूर विकेट आलेली आहे. या कोली बऱ्याची शान आई तुझं देऊला. धन्यवाद. 15 वरती पहिली विकेट गमावलेली आहे भटबळमाडी या टीमनं. इथे लाईन खराब आहे, वाईट बॉल आहे, चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अगदी खराब चेंडू आलेला आहे. यावेळेस 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 16 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण पाहायला मिळणार आहे. यावेळेस हो समोरच्या दिशेला खेळून काढलेला आहे. एक सिंगल इथे बनलेली आहे. एकच सिंगल आलेला आहे. थ्रो खराब आलेला आहे. दुसरीचा प्रयत्न केला आहे. बघता बघता 2 तर कंप्लीट झाल्यात. बस सख्या भेटला, सख्याला आणि वाड्यात गुतला, तुक्याला सेम कार्यक्रम झाला. 5 धाव म्हणजे काय सांगायचं आहे. तुम्ही त्यांचा फोफीचा हातबाजी बाहेर करतील. 3 धावा. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 11 धावींची गरज आहे. 15 चेंडू 11 धावा. 15 चेंडू 11 धावींची गरज. यावेळेस व्हाईट बॉल, खराब चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे आता 10 धावींची गरज आहे. 20 बनलेले आहेत. 15 चेंडूमध्ये 10 धावा ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार होईल. पुलटास बॉल समोरच्या दिशेला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला. एक सिंगल इथे बनलेली आहे आणि सिंगलच्या मदतीनं 21 धावा त्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 14 चेंडू आणि अजूनही 9 धावींची गरज आहे. 14 चेंडू 9 धावा. समीकरण गोलंदाजासाठी आता थोडासा कठीण काळ येऊन पोचलेला आहे. आणि यावेळेस आलेला हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहा, या पद्धतीने जर गोलंदाजी केली तर गोलंदाजी चांगली होईल, यात ते मात्र शंका नाहीये. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू आणि 9 धावा. आता हे समीकरण. यावेळेस समोरच्या दिशेला फटका फसला आहे. ओ हो, बेकार. आणि एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद आलेले आहे. विकेट. पहा, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 11-37 अर्थात किशोर शिंगवा मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 12 चेंडूमध्ये 8 धावींची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा ह्या बनवायच्या आहेत. आणि गोलंदाज राहुल, मला वाटतं स्ट्राईक एंडवरती किशोर शिंगवा जाईल. धारी दोरे वर झाली. यस यस, राहुल आहे इथे टाकलेला हा चेंडू. पहा, विकेट किपर थोडासा बीट झाला. प्रयत्न चांगले आहेत. आणि आता 11 चेंडू 8 धावींची गरज. 11 चेंडू 8. कोण कुणाची लावेल वाट ते आता पाहायला मिळेल. कपिल आहे स्ट्राईक एंडमध्ये, त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. 22 धावा, 2 विकेट, 3 दुऱ्या. गोलंदाज तयार. याही वेळेस इथे डायरेक्ट हिट केला जाईल का? धावाची संधी, परंतु नाहीये.
आणि अशा पद्धतीनं मटे जीवा बाईची एक रन आली. नाही इलाज झाला. आकाश वाघ ज्यांच्या माध्यमातून किशोर शिंगवा जर षटकार खेळत असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि स्कोरर आमचे प्रकाश पारधी यांच्या माध्यमातून 1000 1500 एका षटकाराला. गड्या हा सरपंच काय आहे का नाही 1500 विचार बाकी बघू नंतर. पहिले कुठेही आणि तेच षटकारावर अंपरने जर डान्स केला तर 2000. डीजेवाला तू रेडी र तुला 100 रुपये आम्ही देऊन सॉरी कमी होतील जास्त देऊन रोख मंडी डायरेक्ट. चला राहुल आहे आता षटकार येणार का. या बॉलची किंमत 1500. काय तुम्ही 1500 चढेला त्याला हरभरा जाडवतो पाहुणा मोकळा. काय सांगायचं आहे या अशी हळदी उठणी लायली का काय सांगायचं आहे. फिट काम म्हणजे घरची माणसं लग्नाला तयार केली पोरवाला पोर दुसऱ्याला दिली असाच झाला द्या. फिट काम. मला वाटतं किशोर शिंगवाची बॅट घरी सरलाय का काय झालाय तई. परंतु इथे मात्र किशोर शिंगवा बाद झालेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश. अरे मॅच वेगळीच दिसायला लागली आता काही. सात धाब्यांची गरज. 9 चेंडू 7 धाबा. समीकरण फार वेगळं बदलत चाललेलं आहे. राहुल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल समोर निलेश. चला स्ट्राइक एंडवरती आहे निलेश. या सामन्याचा चित्र या षटकावरती भरपूर काही आहे. इथे टाकलेला हाय बॉल डॉट. मॅच पुन्हा एकदा बदललेली आहे. आता 8 बॉल 7 धाव्यांची गरज. आठ बॉल 7 धावा. मैदानाच्या आतमध्ये खरे या अर्थाने 2 भाऊ आता खेळतायत. परंतु मॅच कोण जिंकणार. भडबळवाडी ब की टीम अस्सलवाडी ब. गोलंदाज राहुल तयार. याही वेळेस इथे डॉट. 7 बॉल 7 कांडी टाईट झाला. या आणला आता डोक्याला गुंबूट व्हायला. आता पहा भाऊ भाऊ आणि समान बॉल खाऊ काही करा डोक्याला गुंब याकूद आणून द्यावं नका म्हणजे बस. 7 बॉल 7 धाव्यांची गरज. या षटकातील शेवटचा बॉल. इथे हा बॉल. आता मॅच पुन्हा एकदा फिरलेली आहे. 6 चेंडू 7 धावा. मॅचचं चित्र बदललेलं आहे. 6 चेंडू 7 धावा. टीम भडवळ बी की टीम अस्सलवाडी बी. राहुल आला. राहुलनं फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. जबरदस्त त्याची गोलंदाजी या षटकामध्ये राहुलची पाहायला मिळालेली आहे. मानगावाडी टीम आपला नवरदेव सॉरी कॅप्टन नवरदेव नकाला फुकाड काय सांगायचं आहे. आपला कॅप्टन तयार ठेवा. सागर आलेला आहे. 6 चेंडू 7 धावा. समोर आहे कपिल. कपिल वरती आता जबाबदारी आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. जर का आपण आतापर्यंत ही मॅच एक वेगळ्या मोडला होती आता ती वेगळ्या मोडला येऊन राहिलेली आहे. 6 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार होतोय. सागर अंपर कसा आउट होईल तो वाईट जे आरडून वाईट घालेल तो आरडायच्या आधी नीट होता बॉल आलेला आहे. हा वाईट बॉल. 6 बॉल. चला आता आणि इथे मॅचचं चित्र पहा. कपिलनं षटकारांचा सामना जर फिनिश केला तर पहा एक पॅसेंजर मिळणार. यस एक कस्टमर मिळणार. कपिल बघ आता मॅच पुन्हा एकदा 5 बॉल 6 ची आवश्यकता. गोलंदाज सागर. षटकातील पहिला चेंडू कमालीचा आलाय. इथे मात्र फलंदाज होतो फेल. विकेट
कपिल बॅक टू द डगआउट. होतो देख बापा मिस्टर रम्या. आहेत 4 चेंडू 6 धाबा. स्ट्राईक इन वरती भास्कर आहे. गोलंदाज सागर तयार. यावेळेस पायामध्ये ठेवण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे बनलेली आहे. थोडासा फंबल झालाय. तिसऱ्या पंचांची मदत. आणि इथे फलंदाज होईल बाद. कारण अगदी पोहोचला. एका सेकंदामध्ये बॅट हवेत राहिली आणि तिथे मात्र निलेश बाद झालेला आहे. मॅच मध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 5 धाबा. 3 चेंडू अनंत. यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल. भास्कर जोपर्यंत आहे मैदानात तोपर्यंत भडवळवाडी हा संघ आपल्या कायम स्थानावरती राहू शकतो एवढी कॅपॅसिटी आहे. इथे भास्कर पुन्हा एकदा सागर तयार. पुढील चेंडू स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. भास्कर ही बाद. मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदललं. बुट्ट्या गाडी नंबर 1752 गाडी नंबर 1752 सांगली कोल्हापूर सोलापूर आज आली बुट्याच्या गावाला. बेकार. आणि असेल वाडी जिंकली का सांग. बुट्या करून माझं 500 आज सांग. काय सांगायचं आहे. 2 बॉल 5. आता बुट्या मोकार खुश. यस म्हणवे लड्डू फुटा. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अनंथा नंबर 2. आता पाहू शकाल मैदानात काय होणार काय नाहीये. गोलंदाजीमध्ये सध्या सागरनं दबदबा निर्माण केलाय. चला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये नाजूक परिस्थिती आलेली आहे. असं वाटलं होतं की एका साईडने भडवळवाडी आज संघ 4थं षटक लागू देणार नाही परंतु चित्र बदललं. फुलटॉस बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न नो स्ट्राईक इनला थ्रो खराब आला. इथे 2 धाबा तर बनलेले आहेत. आता 4 ची गरज. 3 का 1 बॉल 3 1 बॉल 3 धावा. एक चौका जर आला तर अजय ज्यांच्या माध्यमातून ऑनलाईनच्या स्वरूपात 500 रुपये फलंदाजाला दिले जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 4 धाबा हे समीकरण. सॉरी 3 धाबा. 1 चेंडू 3 धाबा. मैदानाच्या आतमध्ये या 3 बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. काही होऊ शकतं. बुट्या कमरत वागशील. सांभाळून नीट राहा. गोलंदाज तयार. 1 बॉल 3 1 बॉल 3 धाव्याची गरज. झालं शेवटच्या क्षणाला एक टप्पा
पुन्हा घेऊन आणि आलेला आहे चौकार. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. उतरू नको तो कट, हा उडा तो घसकरान केलेला आणि ते जर जबरदस्त शेवटच्या क्षणाला